हाय फ्रेंड्स, आर्ट विथ अमोल सडकर चॅनलवरती आपणा सर्व कला रसिकांचं सहर्ष स्वागत. आज आपण ड्रॉ करणार आहोत एक कंट्री हाऊस. युरोपियन कंट्रीमध्ये मित्रांनो, खेडेगावांमध्ये अशा प्रकारची ही सुंदर टुमदार घरं असतात आणि बहुत करून ही लाकडीच बनवलेली असतात. ही डिझाईन आणि ड्रॉइंग करायला खूप मजा येते. यातले डिटेल्स काढताना देखील खूप मजा येते. तर चला, इंक आणि पेनसोबत आपण आज ड्रॉइंग करूया. ही झाली खिडकी. काचेची मोठी तावदानं असणारी ही खिडकी. जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्णपणे आत होतो या घरांमध्ये आणि उजेड खूप छान पडतो. हे सुंदर असं कडेला फुलांची झुडपं आहेत. आता हा वरचा कौलांचा भाग आहे. ही कौलं देखील लाकडी फळ्यांचीच असतात. दुसऱ्या बाजूने दिसणारी ही कौलांची जाडी. ही सावलीतली बाजू आहे मित्रांनो. आता ड्रॉ करतो ती आपण. ती देखील फळ्यांची बनलेली आहे. ही छोटीशी खिडकी आहे आणि तुम्ही बघू शकताल आता हा छोटासा ट्रे समोर, लाकडीच ट्रे असतो ज्याच्यामध्ये फुलांची झाडं लावली जातात. दरवाजाचं कुलूप आणि कौलांची जाडी आता झालेली आहे ड्रॉ. ही उतरत्या छपराचं घर आहे आणि ही त्याची आता कौला पण ड्रॉ करून घेऊयात, आउटलाईन त्याची. हे ड्रॉइंग करण्यासाठी मित्रांनो मी इंक आणि पेन, ब्लॅक इंक आणि हिरोचा पेन वापरलेला आहे. त्यामध्ये खूप मिळवण्यासाठी आज एक शेगडी असेल तर त्याची ही चिमणी आहे. आता ते आपण ड्रॉ केली. आता आसपासचा परिसर आपण ड्रॉइंग करून घेऊयात. पायऱ्या आणि ही पायवाट, चारणाची वळणाची पायवाट आहे या घराला. हे बघत असताना मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावाकडची आठवण येत असेल, तुमच्या गावाकडच्या घरांची आठवण येत असेल. अशी सुंदर सुंदर घरं आपल्याकडे देखील आजही बघायला मिळतात. एक चित्रकार म्हणून ही मोडकळीस आलेली घरं जितकी सुंदर वाटतात तितके नवीन झालेले बंगले सुंदर आपल्याला वाटत नाहीत. किंवा एखादा चित्रकार कधी नवीन बंगला असा केलेला ड्रॉ करताना तुम्ही बघितलात का? लँडस्केपसाठी जास्त करून अशी जुनी घरंच चित्रकारांकडून निवडली जातात, कारण त्यामागील सौंदर्यशास्त्र आहे. आता कौलांच्या आतला शाडोचा भाग आणि ही त्याची जाडी. शॅडोचे पॅटर्न मित्रांनो पहिल्यांदाच मी आखून घेतलेत, कारण नवीन जर जास्त कोण आपले व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ते पॅटर्न समजावेत यासाठी शॅडोचे पॅटर्न आधीच ड्रॉ करून घेतलेले आहेत. पण पेन्सिलनं ड्रॉ करताना किंवा पेननं ड्रॉ करताना डायरेक्ट शॅडो ड्रॉ करायचे असेल की तुम्हाला पुढच्या ड्रॉइंगमध्ये मी दाखवेन, पण लक्षात यावं लोकांना म्हणून मी शॅडोचं पॅटर्न आधीच ड्रॉ करून घेतलेलं आहे. इंक आणि पेन, ब्लॅक इंक आणि पेनमध्ये मित्रांनो ऊन आणि सावल्यांचा खेळ तुम्हाला इतर कोणत्याही माध्यमापेक्षा जास्त चांगल्या रीतीने दाखवता येतो. आता ही सावली आपण अशी ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याचा पॅटर्न आधीच बनवून ठेवला होता आपण. तरी कौलांची जाडी दाखवली तर तुम्ही बघू शकता. आता ऊन आणि सावली
चा खेळ कसा रंगतदार दिसतोय आता. चित्र हा आभास आहे मित्रांनो. फक्त सपाट कागदावरती आपल्याला त्रिमितीचा आभास निर्माण करायचा असतो, म्हणजेच 3D निर्माण करायची असते. आता हा सावलीचा भाग आहे कौलांकाचा. तर ह्या ऊन आणि सावलींच्या आभासामुळे चित्र जिवंत वाटायला लागतं. आता ह्या शॅडो थोड्या डार्क करून घेऊया आपण. खाली शॅडो टाकल्यानंतर भिंतीपासून कौलांचा भाग किती सुट्टा झालेला किंवा वेगळा झालेला आपण दिसतोय ते तुम्ही पाहू शकता. आता खिडकीचे डिटेल्स आपण बनवूयात. काचेची तावदान आहेत जी ब्लॅक कलरची आहे थोडी, किंवा आतल्या घराच्या शॅडोमुळं ती ब्लॅक दिसत आहेत. चित्र बनवताना मित्रांनो हे पॅटर्न्स आधीच ड्रॉ करून एक फ्लॅट शेड आपण त्यामध्ये भरून घ्यायची असते, आणि नंतर जेव्हा चित्र आपण पूर्ण करत जात असतो त्याप्रमाणे ती कमी जास्त प्रमाणात डार्क ठेवायची की फेंट ठेवायची हे ठरवावं लागतं. आता ही खिडकी जवळपास पूर्ण झाली आहे. स्पॉटवरती जाऊन लँडस्केप ड्रॉ करण्याची मजा काही वेगळीच असते मित्रांनो. तुम्ही देखील बऱ्याच वेळा अनुभवली असेल. पण प्रॅक्टिससाठी आपण एखादा फोटो समोर ठेवून चित्र ड्रॉ करू शकतो. रंग आणि छटांचा अभ्यास आपल्याला, त्यातल्या ऊन सावल्यांचा खेळ आपल्याला फोटोमध्ये जास्त प्रमाणात अभ्यासाला येऊ शकतो, किंवा फोटोमधून आपण तो सतत बघून ड्रॉ करू शकतो. डायरेक्ट स्पॉटवरती गेल्यानंतर मित्रांनो ऊन सावल्या सतत बदलत असतात, त्यामुळं नवीन प्रॅक्टिस करणाऱ्या मित्रांना नक्कीच त्याचा त्रास होतो आणि रिझल्ट लवकर मिळत नाही. आता कौलाचे पॅटर्न्स आपण शेडिंग करून घेऊयात. जे अगदीच नवीन मित्र सराव करायची इच्छा ठेवतात तर त्यांनी ह्या घराचे छोटे छोटे पार्ट्स बनवून ते जर वेगवेगळे ड्रॉ केले तर त्यांना पूर्ण चित्र समजायला मदत होईल. एखादं चित्र आपल्याला आवडलं तर आपण काय करतो, लगेच ड्रॉ करायला सुरुवात करतो आणि मध्येच गोंधळल्यासारखं होतं. त्यापेक्षा आपण काय करायचं, छोटे छोटे पार्ट निवडायचे आणि ते ड्रॉइंग आणि शेडिंग करून बघायचे. जेवढं पेन्सिल आणि पेनमध्ये तुमचा रंग आणि छटांचा अभ्यास होईल आणि होईल तेवढाच आपल्याला वॉटर कलरमध्ये किंवा ऑइल कलरमध्ये त्याचा उपयोग होतो. या पॅटर्नमध्ये आपण उभ्या आडव्या रेषा मारून पॅटर्न्स तयार करतो. एकूणच पूर्ण झाल्यानंतर हे टेक्स्चर खूप छान दिसेल. याच्या आधीच एक दगडी किल्ल्याचा प्रवेश द्वार मी रेखाटलं आहे, ते देखील तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघू शकता. खाली त्याची मी लिंक तुम्हाला पेस्ट करतो, ती तुम्ही एकदा चेक करू शकता.
दगडांचं ड्रॉईंग कसं करावं ते त्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. कॉलेजवरती जेव्हा आम्ही शिकायला होतो ड्रॉईंग कॉलेजला, तर तेव्हा देखील आम्ही असे छोटे छोटे पार्ट्स बनवायचो सुरुवातीला आणि मग ते त्याचं ड्रॉईंग आणि शेडिंग करायचो. सुरुवातीला हे करणं गरजेचं असतं मित्रांनो, जेणेकरून आपण गोंधळणार नाही. शेडिंगचे पॅटर्न जवळपास पूर्ण झालेले सगळे. आता त्यामध्ये आपण थोडे डिटेल्स करावे. आता हे काचेचा भाग आपण डार्क करून घेतलेला आहे. सततच्या सरावानंच मित्रांनो तुम्हाला टोनल व्हॅल्यूंचा अभ्यास होईल. कुठला भाग किती डार्क ठेवायचा, किती फेंट ठेवायचा, हे सततच्या प्रॅक्टिसनं तुम्हाला लक्षात येईल. यापूर्वीच्या चित्रांमध्ये मित्रांनो मी नॅरेशन दिलेलं नाही आहे किंवा व्हॉईस ओव्हर दिलेला नाही आहे, पण आता इथून पुढे मी व्हॉईस ओव्हर देईन, जेणेकरून चित्रांमध्ये काय काय आपण करतो, काय काय गमती जमती असतात, त्यात मला तुमच्याशी प्रत्यक्ष शेअर करता येतील. आणि तुम्हाला जर काही ड्रॉईंगमध्ये प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कॉमेंटमधून मला ते कळवू शकाल. तर अशा गप्पा मारत मारत केलेलं काम नक्कीच सुंदर होतं, नाही का मित्रांनो. आता आपण झुडपांचा भाग शेडिंग करून घेतोय. हा चिमणीचा भाग आता डार्क शॅडो टाकून सोडवून घेतला. तुम्ही इंक आणि पेनमध्ये मित्रांनो कधी यापूर्वी काम केलं आहे का? जर केलं असेल तर कॉमेंटमध्ये कळवा. आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील त्यामध्ये, तर ते देखील कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आता हा पायऱ्यांचा भाग आहे. हा ग्राउंडला एक कट्ट्यासारखा भाग आहे, जिथे जमीन तुटलेली आहे. तर त्याचा पॅटर्न आपण पहिल्यांदा प्लेन भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये नंतर आपण शॅडोने लाईटचा भाग सोडवायचा आहे. एकूणच चित्र बनवताना मित्रांनो एकच भाग पूर्ण रंगवून घ्यायचा असं होत नाही. म्हणजे एकच झाड आहे चित्रामधलं, तर तेच पूर्ण होईपर्यंत रंगवायचं आणि मग नंतर दुसरं घ्यायचं असं होऊ शकत नाही. किंवा तसं केल्यानंतर आपल्याला त्याच्या टोनल व्हॅल्यू ॲडजस्ट करता येत नाही. तर एक चित्र पूर्ण करताना सगळाच भाग थोडा थोडा आपण करत रंगत जायचा आणि कुठं कमी जास्त शॅडो पडते, जसं आता आपण झाडामध्ये डार्कनेस वाढवतो आहे जेणेकरून त्याला थोडा 3D लुक येईल. असंच थोडं थोडं काम सगळ्या पार्टमध्ये करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. एकच भाग आपण जर रंगवत बसलो तर त्याच तुलनेत दुसरा भाग आपल्याला डार्क किंवा लाईट करता येत नाही. तर एकूण चित्र झाल्यानंतर आपण कुठं पार्ट एखादा डार्क करायचा, लाईट कुठं सोडायची ती ठरवू शकतो. तुम्ही बघू शकता आता ऊन आणि सावल्यांचा आवाज किती छान निर्माण झाला आहे चित्रामध्ये.
तर मित्रांनो, ड्रॉइंग जर आवडलं असेल तर चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांमध्येही ड्रॉइंगची लिंक पाठवा. ऑल बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला तात्काळ भेटेल. आणि अशाच प्रकारे ड्रॉइंग्स करत राहा. थँक्यू.